गाणा तो इन्स्पेक्टर देसाई जरा जास्तच माजल्यावणी करायला र. दिवसातून 2-2, 3-3 फोन लावतोय. स्वतःला बाजीराव शिंगम समजतोय. त्याला मागच्याच आठवड्यात 50,000 दिलते मी. केस दाबतो बोलला होता, काहीच केलं नाही त्याने. तरी पण मला फोन लावतोय सारखंच तो. त्याचं पोट जरा जास्तच मोठं दिसतंय. किती चारा, पोटच भरत नाही त्याच्यावर. अण्णा एक विचारू का? बोल की बोल. त्या सावंत साहेबाला मारून आपण काही चुकत नाही ना केली? सावंतला नाही 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 नाही, तुला राजकारणाचा भाग आहे तो एक. तुला राजकारणाचे जे डावपेच असतात ना ते लक्षात येणार नाही लवकर. हॅलो वैभव, लवकर मळ्यात लय मोठा प्रॉब्लेम. अरे फोनवर सांगायसारखं नाही. आणि हा येताना नाम्याला पण घेऊन ये. आणि ते आल्यावर कळेलच तुला. लवकरात लवकर नाही, लवकर ये मळ्यावर. अरे बाप, अरे लहान लेकर का एवढं घाईत कशाला बोलवलं? अरे वैभव, सावंत साहेबांची लाश नाही. त्यात काय एवढं घाबरासारखं? अरे वैभव, ते म्हणतोय सावंत साहेबाची लाश नाहीये. रघुनामा, आता काय करायचं? त्या सावंत साहेबाची विल्हेवाट लावायची जबाबदारी सरपंचाने आपल्यावर टाकली होती. ती जर लाज जर चुकीच्या माणसाच्या हाती लागली नाही तर आपलं तिघाचं काय खरं नाही. मला तर वाटतंय त्याला कुत्रीने नाही तर लांडगीनेच ओढून नेलेला असं. पण सावंत साहेब जर जिवंत असले तर? ए बाबा, तसं काय म्हणू नको. जर त्या सावंतची लाश नाही सापडली ना, सरपंच आपल्या तिघाच्या लाश सापडली. ही गोष्ट आधी गाण्याच्या काना घालू, पुढे बघू काय होतंय ते. मोना, तर पाणी आण. ते काय मोना कुठे गेली? तिचं अचानक काम निघलंय, ती घरी गेली. जेवण वगैरे केलं बाळा तू? माझं जेवणाचं राहू द्या आबा. मी आल्यापासून बघते तुमचं स्वतःकडून घराकडे काहीच लक्ष नाही. बाळा, आपण गावचा आधार आहोत. सारं गाव आपल्याकडं अपेक्षाने बघत आहे. गावाच्या अपेक्षा आपण नाही पूर्ण करणार तर कोण करणार? एक तर गावचा आपल्यावर एवढा विश्वास आहे. आबा, त्या प्रतापराव आणि त्याच्या जवळच्या माणसांनी आपल्यासोबत वैरदावा का घेतलाय? बाळा, हा वैरदावा विनाकारण नाही. तुला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्या. काही प्रश्नाची उत्तर ह्या काळच देईल. असं काय घडलं होतं नेमकं? सांगितलं ना तुला, तुझ्या प्रश्नाची उत्तर तुला येणारा काळ बरोबर देईल. आपण काही मुद्दाम केलेलं नाही. त्याच टायमाला जर खात्री करून घेतली असती ना सावंत मेला का जिवंत आहे, ते आपल्यासाठी बरं ठरलं असतं. हे सारं झालं, पण अण्णाला कोणत्या तोंडाने सांगू मी? तुम्ही सावंत मेलाय का नाही याची खात्री तर करायला पाहिजे त्या अगोदर. गणेश भाऊ, सरपंचांना म्हणून यायला वेळ आहे. आज त्याला येऊस तर तो सावंत पातळ जरी लपून बसला असला ना तर त्याला तुमच्या पायावर आणून टाकेल हराजी. गणू भाऊ, हे सरपंचाला आत्ताच काय सांगू नका. सावंत मेला असला तर त्याची लाश जर जिवंत असला जसा असेल तसा तुमच्या पायावर आणून टाकायची जिम्मेदारी आमची.
इन्स्पेक्टर देसाई एक शांत बसत नाही. गावातून पाटील त्याच्यावर दबाव आणतोय. त्या देसाईच्या आधी तर मला वाटतंय त्या पाटलाकडेच बघावं. त्याची बोलती बंद केली ना तर कोणाची हिंमत नाही होणार सरपंच पुढे उभा राहाय. तुम्हाला काय करता येईल ते करा, पण मला सावंतला बघितल्याशिवाय समाधान वाटणार नाही. त्या पाटलाचं तोंड बंद करा, नाही तर त्या देसाईचं. मला सावंत पाहिजे, मेलेला किंवा जिवंत. अरे त्या सावंतचं काय झालं पाटलाला नक्की माहित असणार. तुम्हाला काय करता येईल ते करा, मी अण्णाला सांभाळून घेतो. पाटील नंतर सावंत एकदम आधी. चल 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 चल. नाम्या, गाडी काढवलीस माझी. म्हणजे आता आम्ही काय करायचं आणि काय नाही ते पाटलाचं घर ठरवणार की काय. होय बया, पाटलाच्या घराकडे जाऊ नको. पाटलाचं घर म्हणजे दगदगती ज्वाला आहे. तिथं हात टाकशील तर जळून भस्म होशील. ए सायली, असल्या धमक्या कोणाला देतेस? असल्या ज्वालामुखी कसे गार करायचे ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. ए नाम्या, बरोबर बोलतोय. याचा जरा विचार कर, शब्द जरा नीट वापर. सगळा विचार करूनच बोलतोय. आम्ही ही बोलायची वेळ नाही, धर तिला. आबा, 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 मी मला फेरफटका मारायला चालले होते. नामेनी वायपेनी मध्येच माझी गाडी अडवली. छेड काढण्याचा प्रयत्न करत होते. काय झालं मला व्यवस्थित सांगू. प्रतापराव,